नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. झिणी झिणी वाजे बीन, सख्या रे अनुदिन चीज नवीन. कधी अर्थावीण सुभगत राणा, कधी मंत्रांचा भास दिवाणा. सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अतिलीन. कधी खटका कधी रुसवा लटका, छेडी कधी प्राणांतिक घटका. कधी जीवाचा तोडून लचका, घेते फिरत कठीण. सौभाग्य या सुरात तारा, त्यातून अचपळ खेळे पारा. अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण. झिणी झिणी वाजे बीन, सख्या रे अनुदिन चीज नवीन. बाभ बोरकरांची अतिशय अर्थपूर्ण मधुर कविता. श्रीधर फडके यांचं संगीत दिग्दर्शन, आशा भोसले यांचा आवाज, सगळं कसं जमून आलेलं आणि म्हणूनच हृदयाचा ठाव घेणारं. एकदा ऐकलं की परत परत मनात घोळत राहणारं. खूपदा काय होतं की संगीताच्या तालानी, आवाजाच्या माधुर्यानी ऐकणाऱ्याचं शब्दांकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं. पण ह्या गीताच्या बाबतीत मात्र असं होत नाही. शब्द आपले मन वेधून घेतातच घेतात. सौंदर्यप्रेमी, आनंदयात्री, रसिक वृत्तीचे बा.भ. बोरकर यांचे शब्दही मनात रुंजी घालत राहतात. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, नाही पुण्याची मोजणी. संधी प्रकाशात अजून जो सोने, देखणे ते चेहरे. क्षितिजी आले भरते ग, गडद निळे गडद निळे. तव नयनांचे दल हलले ग. ह्या आणि अशा एकाहून एक सरस कविता लिहिणारे बा.भ. बोरकर. ते एका कवितेत म्हणतात, अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके. त्यांच्या लिखाणाला अध्यात्माची बैठक होती. त्यांच्यावर योगी अरविंद आणि ज्ञानराज माऊलींच्या विचारांचा प्रभाव होता. जीवनासक्तीच्या पार जाणारं काही शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या अनेक कवितातून आपल्याला जाणवतो. झिणी झिणी वाजे बीन ही अशीच त्यांच्या मनातल्या विचारांचं प्रतिबिंब नितळ पाण्यात दिसावं अशी कविता. कविता वाचताना आपल्यालाही विचार करायला भाग पडते ही कविता. ह्या कवितेतल्या शब्दांच्या मधल्या अवकाशाचा शोध घेण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. झिणी झिणी वाजे बीन, कोणती बरं बीन वाजते आहे ती आणि कोण वाजवतंय? विचार करणाऱ्या प्रत्येकाला याची उत्तरं आपापल्या मनोवृत्तीनुसार, अनुभवानुसार नक्कीच वेगवेगळी मिळणार. आणि मिळालेली उत्तरं देखील तीच कायम राहतील याचीही शाश्वती नाही बर का. क्वचित कधी काळाबरोबर उत्तरं बदलतही राहणार. हे आयुष्याचं तर वर्णन नव्हे. रोज नव्या रूपात सामोरं येणारं, रोज बदलत राहणारं. आणि असं बदलत राहणं हेच नैसर्गिक नव्हे का? निसर्गातही ऋतू बदलत असतात. झाडांची जीर्ण पानं गळून नवी पालवी येत असते. एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष दिसणारी नदी देखील दर क्षणाला नवनव्या जलबिंदूंनी युक्त असते. माणूस मात्र सारे कळत असूनही काहीच बदलू नये अशी मनोकामना करतो. बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे पुण्याची मोजणी नसलेलं, पापाची टोचणी नसलेलं, गंगौघासारखं खळाळतं, शुद्ध, निर्मळ असं वर्तमानात जगता येणं किती भाग्याचं. कधी कधी ना आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अर्थच लागेनासा होतो. हे का घडतंय? कुणामुळे? कुणासाठी? याचे परिणाम काय? काहीच कळेनासं होतं. पण त्या वेळी घडणाऱ्या त्या घटनांचे अर्थ न लागणं ह्यातच मानवी जीवनाचं सार रहस्य असतं, हेच खरं. बोरकरांनीच त्यांच्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, वारे असे अलौकिक लोकी येथल्या अश्वत्थ, कंपभोगा शाखापर्णी मुळी राहुनी तटस्थ.
पुन्हा वाचते. व्हारे असे अलौकिक लोकी येथल्या अश्वत्थ कंप भोगा शाखा पर्णी मुळी राहुनी तटस्थ. असं जमलं पाहिजे. म्हणजे आपल्या फांद्या किती हलोत, पानं किती हलोत, मुळं तटस्थ राहिली पाहिजेत. सुभग म्हणजे सुंदर, भाग्यवान. कधी अर्थाविण सुभग तराणा म्हणताना बोरकरांना अर्थाचा काही दुसरा अर्थ अपेक्षित असू शकेल का? दुसरा अर्थ अभिप्रेत असू शकेल का? त्याही अर्थाशिवाय काही नाही हे खरंच, पण तो अर्थ म्हणजेच सारे काही नाही हेही तितकंच खरं. आपल्या प्रतिभेच्या जोरावर उदंड पैसा कमवून तो उदारपणे सुस्थळी दानही करून आपले आयुष्य अर्थपूर्ण करणारे पु ल देशपांडे आणि सुनीताबाई आपल्या पाहण्यात आहेतच ना. शहरात दवाखाना उघडून आयुष्य जसं अर्थपूर्ण झालं असतं, त्यापेक्षाही वनवासी विभागात काम करून आयुष्य जास्त अर्थपूर्ण करणारे पद्मश्री डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमटे, पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले हेही आपल्याला माहिती आहेत. त्या अर्थाविणही सुभग असणारं आयुष्य असंच असेल का? माणसाला कधी स्वतःतल्या काही सकारात्मक घडवून आणू शकणाऱ्या शक्तीचा प्रत्यय येतो, तर कधी वेगाने उताराकडे जाणाऱ्याला न रोखता आल्यामुळे मन हताश होतं. सारं काही संपलं असं वाटायला लावणारा क्षण येतो आणि उलटूनही जातो, कायमची सल मनात ठेवून. पण आयुष्य वाहत राहतं. काय करायचंय मला ह्या आयुष्यात? देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. मला तर वाळवंट नव्हे, मिळालीये चांगली हिरवळ, पण तरी तीतही एखादं तरी स्वस्ती पद्म किंवा निदान त्याची सुरुवात तरी करणं शक्य होईल का मला? वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाता येईल का कधी मला? हे सारं गुज ऐकणारा सखा कोण आहे? मनातलं सारं ज्याच्यापाशी बोलावं आणि ज्याने ते निर्विकल्प मनाने ऐकावं, समजून घ्यावं, असा सखा? पण जिथे द्वैत आहे तिथे असं होणं खरंच शक्य आहे का? मी कशाला गीत गाऊ, कोण आहे ऐकणारा? मी कशाला दीप लावू, कोण आहे जागणारा? असं जगताना कित्येकदा वाटून गेलेलंच नसतं का? मग हे मनोभावे सांगणारे आणि ऐकणारे दोघे म्हणजे देह आणि आत्मा तर नव्हे. ही वीणा आहे ज्ञानदेवतेच्या सरस्वतीच्या हातातलं वाद्य. मग हे झिणी झिणी वाजणाऱ्या बीनचं वर्णन करताना बोरकरांना कशाचं ज्ञान होणं, काही जाणून घेणं हे अभिप्रेत आहे का? काही शोधायचे नाही, सारे इथेच येणारं, असं तेच तर म्हणाले होते ना. मग आता कशाचीही ज्ञान लालसा? ह्या बीन मधून सुरात तारा जुळवून अत्यंत मधुर असा झिणीझिणी नाद करणारा कोण आहे, याचंच तर ते ज्ञान नव्हे. कोण आहे तो? सहजपणात प्रवीण असलेला, सारं करूनही स्वतःकडे किंचित सही श्रेय न घेणारा, तोच तर नव्हे. ज्याचं वर्णन करताना वेदही मुके झाले असं बोरकरांनी म्हटलं तो. मला माहितीये की खूप सारे प्रश्नच मांडलेत मी आपल्या समोर, पण प्रश्नांची उत्तरं आपली आपण शोधणं ह्यातही एक आगळीच मजा आहे ना. मला खात्री आहे की आता तुम्ही सगळे बोरकरांच्या साऱ्या कविता पुन्हा एकदा निश्चित वाचणार आणि मग तुमची ही स्थिती दाट काळोख हातही मी चिंब भिजेन प्रकाशी अशीच होणार.